नमस्कार मंडळी, नारकर ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदा मी तुमचं सरांचं स्वागत करतो। तर 30 डेज ऑफ चॅलेंजमधला आजचा दिवस आहे आपला 22वा आणि आज आपण अशा एका गोविंदा पथकाला भेट देणार आहोत जो की प्रो 2025च्या प्रो गोविंदामध्ये टॉप 16मध्ये क्वालिफाय झालेला आहे। त्या अशा एका गोविंदा पथकाला आपण भेट देण्यासाठी खास भांडूपमध्ये आलेलो आहोत। त्या गोविंदा पथकाचं नाव आहे शिवनेरी गोविंदा पथक। त्या गोविंदा पथकाला आज आपण भेट देणार आहोत आणि आतापर्यंत त्यांचा जो काय प्रवास आणि तो जो काय अनुभव होता तो तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा हा एक माझा छोटासा प्रयत्न असणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझ्या ज्या काही नवीन नवीन व्हिडिओ असतील त्या तुम्हाला सर्वप्रथम दिसतील। चला तर मग आता आपण हा ब्लॉग इथे सुरू करूया। मी ते आलेलो तर आहेच, बघू शकता इकडे एवढ्याशा जागेमध्ये इकडे सराव केला जातोय आणि आपण आता मंडळाचे जे कोण प्रशिक्षक आणि मार्गदर्शक आहेत त्यांना भेटूया आणि त्यांच्यासोबत जो काही गोविंदा पथकाचा आत्तापर्यंतचा प्रवास होता तो तुमच्यापर्यंत सादर करूया। तर नमस्कार मंडळी, आता आपल्यासोबत शिवनेरी गोविंदा पथकाचे प्रशिक्षक आणि दोन्ही पण प्रशिक्षक बोलू शकतो त्या दादांना। एका दादाचं नाव आहे वैभव मोरे आणि एका दादाचं नाव आहे संकेत साळवी। तर आत्ता आपल्याला त्या शिवनेरी गोविंदा पथकाची माहिती सांगणार आहेत। तर आत्ता आपण पहिला प्रश्न त्यांना हाच विचारूया वैभव दादासाठी। तर वैभव दादा, तुझ्यासाठी पहिला प्रश्न माझा हाच असणार आहे की शिवनेरी गोविंदा पथकाची स्थापना ही कधी झालेली आणि तेव्हा काय विचार होता गोविंदा पथकाची स्थापना करण्याचा? शिवनेरी गोविंदा पथकाला चालू होऊन जवळपास आता आम्ही 17 ते 18 वर्ष झाली आणि ज्यावेळेला आम्ही स्थापन केला गोविंदा त्यावेळेला आम्हाला एवढं माहिती नव्हतं की आम्ही ह्या स्टेजपर्यंत पोहोचू शकतो। आम्ही हा मजेशीर खेळ म्हणून किंवा एक सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून आम्ही चालू केला खेळ, कारण का आम्हाला कोणाला माहिती नव्हतं की आमचं असं विजन संस्कृती जपायची आहे आणि विजन एवढं मोठं होत जाईल, स्वप्न वाढत जातील, आमचा परिवार वाढत जाईल असं काय आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं। तर आम्ही एक शाळेतले मित्र, चाळीतले मित्र, एरियातले आम्ही सगळे मित्र असे मिळून एक 4 थर रचायचो आणि इथून आम्ही सुरुवात केली होती 4 थरापासून आणि आज हे आमचं जे मी परिवार बघते ते आज इथपर्यंत येऊन पोहोचलो। तर दुसरा प्रश्न दादा तुझ्यासाठी असणार आहे माझा, तर असा कोणता एक टर्निंग पॉईंट होता की जेणेकरून शिवनेरी गोविंदा पथकाला अख्खी मुंबई ओळखायला लागली? नक्कीच टर्निंग पॉईंट बोलायला झाला तर सगळे पहिल्या वेळी लावलेले सगळेच थरे स्पेशल असतात। ते तुम्ही 4 लावा, 5 लावा, 6 लावा नाही तर 7 लावा, बट ज्या थरांनी आम्हाला ओळख दिली ते म्हणजे आमचे पवईचे पहिले 8 थर। तो पवईच्या पहिले 8 थरानंतर जी आम्हाला ओळख, आमच्या एक लेवल आणि गोविंदा पथकाचं नाव जे मुंबईत गाजलं आहे ते एकदम लक्षात ठेवण्यासारखं आहे, पवईला पहिले 8 थर। तर दादा वैभव दादा, तिसरा प्रश्न तुझ्यासाठी असणार आहे की प्रो गोविंदामध्ये यावर्षी पहिल्यांदाच रजिस्ट्रेशन केलेलं शिवनेरी गोविंदा पथकाने आणि 32मध्ये सुद्धा रजिस्ट्रेशन झालेलं गोविंदा पथकाचं आणि 32मधून 16मध्ये सुद्धा आलं, त्यामागचं तू श्रेय कोणाला देशील? माझं सर्वस्वी श्रेय हे मी कृष्ण भगवानलाच देईन, कारण का देवाच्या कृपेने सगळं चालू आहे। कारण का तुम्ही आजमावा की 118 जणांनी फॉर्म भरले, 118 म्हणून 32 जणांचा नंबर लागल्याने 32मधून आपण टॉप 16मध्ये आलो। तर सगळी स्वामींची कृपा आहे, देवाची कृपा आहे आमच्यावरती म्हणू शकता, किंवा आमची मेहनतही आहे। तर देवाच्या कृपेवर आमची मेहनतसुद्धा आहे। सगळ्या गोविंदाने यासाठी प्रयत्न केले होते, तर मी सगळं श्रेय हे देवाला पहिलं देईन, त्यानंतर आमच्या गोविंदांना देईन। आणि शेवटचा प्रश्न असणार आहे दादा की 2025मध्ये असं कोणतं ध्येय घेऊन शिवनेरी गोविंदा पथक उतरणार आहे? नक्की ध्येय म्हणजे जे आमचं आता करंट ध्येय, जे आमचं आता फोकस आहे तो टायटलकडे आहे, प्रो गोविंदाच्या टायटलकडे असेल। जो टायटल आम्ही मारण्यासाठी आम्ही सर्वस्व झोकून दिलेलं आहे। जे आमच्याकडनं प्रयत्न बनतील, जे आम्ही मेहनत करावी लागेल त्या सगळ्यासाठी पोरं रेडी आहेत आणि ती सगळी मेहनत पोरं करतायत। आज एवढा पाऊस असून पण CST, बदलापूर, डोंबिवली इथून पोरं प्रॅक्टिसला आलेली आहेत। तर त्याच्यामुळे हे आमचे प्रयत्न आता सध्या तरी 2025ला जे नियरेस्ट टार्गेट आहे ते म्हणजे टायटल आणि त्याच्यानंतर पुढे जसं आम्हाला रिस्पॉन्स मिळेल त्याप्रमाणे आम्ही पुढे मूव्ह करू। आणि वैभव दादा, शेवटचा प्रश्न तुझ्या वैयक्तिकसाठी असणार आहे माझ्याकडून, तर गोविंदा ते प्रशिक्षक हा तुझा प्रवास कसा होता? गोविंदाचे प्रशिक्षक तुम्ही म्हणायला जाल तर माझा प्रवास शाळेतून कॉलेजपर्यंत जसा आपण अनुभवतो ना त्या प्रकारे, म्हणजे तुम्हाला ते शाळेचे दिवस आठवतात आणि तुम्ही त्यामध्ये विसरून जाता की अरे माझे शाळेचे दिवस किती चांगले होते। त्यावेळी मी शाळेत बसायचो, बाकावर बसायचो, आठवण त्या आठवणीला उजाळ देऊन मन हळहळतं
की अरे मी प्रशिक्षक आहे, मी पण खेळू शकतो आणि मला आवडतं, आजही खेळायला खूप आवडतं. तर मला तसंच प्रवास आहे. जसं तुम्ही आता बोलता ना की शाळेचे दिवस आपल्याला आठवतात, मी गोविंद खेळाचे दिवस मला आठवतात की एक खेळतो अजून पण अधूनमधून पोरांबरोबर खेळत असतो. तर प्रशिक्षक असल्या कारणाने कुठेतरी मला बाहेर थांबावं लागतं, चौकटीच्या बाहेर येतो मी, कुठेतरी थांबावं लागतं. एक रिस्पॉन्सिबिलिटी येते, सगळ्या गोविंदाची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागते. कोणत्या दिवसच आहे. हां, ते एक प्रकार तसंच आहे. फार छान वाटतं पण आता जुने दिवस आठवून आम्हाला. धन्यवाद दादा, दोघांनी सुद्धा खूप सुंदर अशी माहिती दिलेली आहे गोविंदा पथकाबद्दल. आणि मी सुद्धा श्रीकृष्णाचरणी हीच प्रार्थना करीन की जे काही 2025चे शिवनेरी गोविंदा पथकाचे स्वप्न आणि ध्येय असतील ते यावर्षी सत्यामध्ये उतरून दे. नमस्कार मित्रांनो, आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सुप्रसिद्ध रील स्टार अथर्व रुके आणि तो सुद्धा शिवनेरी गोविंदा पथकाचाच एक भाग आहे. आता तो त्याचा अनुभव आपल्या चॅनलवर सांगणार आहे. तर मित्रा, पहिला प्रश्न तुझ्यासाठी माझा हाच असणार आहे की तू सुद्धा शिवनेरी गोविंदा पथकाचा भाग आहेस आणि तू शिवनेरी गोविंदा पथक कधी जॉईन केलंस? ॲक्च्युली मी आधीपासून हंडीचा म्हणजे मला क्रेविंग आणि आधीपासून हंडीची आवड आहे. आम्ही मित्र आमच्या बिल्डिंगच्या मागे लॉकडाऊनमध्ये सगळीकडे हंडी आम्ही ऑफ सीझन पण हँडिंग लावायचो आणि पडायचो. तर मला आई पाठवायची नाही, मग मी कॉलेजला गेलो होतो. पहिलं मी चिंतामणी प्रतिष्ठान लालबाग चिंता तिथे चढलो. मग आधी आम्ही इथे म्हणजे लहानपण इथे चढत होतो स्वामी समर्थ पथकामध्ये लहान असताना. थोडं मोठं पप्पा माझे चढवायचे. नंतर मी कंपाऊंडला ॲक्च्युली शूट करायला येतो. इथे मी शूट करतो माझ्या शाळेमध्ये. आणि आमचे जे मित्र आहेत, मित्र परिवार आहे, त्यांचं टीम आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघतात, काका काकी मामा जेवढे पण मोठी टीम आहे आमच्या इथेच आहे. तर इथे पण हंडी लावतात शिवनेरी पथक आमचा. तर मला पण ऑफकोर्स म्हणतात ना ते शेर के मुंबई रक्त कसं लागलं आहे. तर मला आता मी बोललो भाई हे तर सुनेरी मोक आहे. आणि इथे मम्मी पण नाही माझी बघायला. मम्मी डायरेक्ट चढायला लागलो इथे. आणि आता सीडीत असतो मी आणि चांगला मजा येतं खूप मला हंडीमध्ये चढायला. आणि माझा तरी संदेश असा आहे की सगळ्या गोविंदांनी आरामात चढा या टायमाला, सगळं सुखरूप उतरा, कोणाला दुखापत न होणं, कोणाला इजाही न होणं हीच माझ्या देवाचं मी प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद मित्रा, खूप सुंदर अशी माहिती दिलीस त्याबद्दल. थँक्यू. तर नमस्कार मित्रांनो, आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहे शिवनेरी गोविंदा पथकाचे जे काही ग्राउंड बेसला असतात ते वरती थरावरती चढणारे तर प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसतच असतात. बट ग्राउंड बेसची जी मुलं आहेत ती कधी दिसत नाही. तर आता आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. आणि दादा, तू तुझा अनुभव सांगू शकतोस? पहिले तर तुझं खूप खूप आभार की आम्हाला तू हा चान्स दिला आहेस की म्हणजे तुझ्या चॅनलद्वारे आम्हाला थोडं स्वतःला व्यक्त होण्याचा जी संधी दिली आहे ते त्याच्याबद्दल खूप बरं वाटलं आम्हाला. फर्स्ट ऑफ ऑल आम्ही बेसमध्ये असतो, आम्ही कोणाला दिसत नाही, पण आमच्याकडे एक मोठी जबाबदारी असते. आमच्या म्हणजे आज मी शिवनेरी गोविंदा पथकाचा एक गोविंद आहे, पण आमच्याकडे एक मोठी जबाबदारी असते. आमच्यावरती जे चढलेले जे गोविंद आहेत ते जोपर्यंत त्यांचं कामगिरी पूर्णपणे बजावत नाहीत आणि त्याच पद्धतीने ते सुखरूप खाली उतरत नाहीत तोपर्यंत आम्हाला तेवढी शांती भेटत नाही. आमच्या बेसमध्ये खूप जण आहेत असे की जे एकदम चिकाटीने आणि मंडळाच्या नावासाठी खूप जास्त जोरात उभे राहतात आणि आमच्यासाठी तेवढंच इन्स्पिरेशन असतं की आमच्या मंडळाने काहीतरी मोठं काम केलं पाहिजे. कुठेतरी आम्ही सुद्धा त्या गोष्टीतून आलो आणि आम्हाला एवढं माहिती आहे की आमच्या मंडळासाठी आम्हाला खूप काही करायचं आहे आणि त्याच चिकाटीने मुलं खाली उभी राहतात बेसमध्ये आणि तोच संघर्ष करतात की दरवर्षी आम्ही काही ना काहीतरी नवीन घेऊन येतो आणि त्याचप्रकारे याही वर्षी आम्ही तसेच त्यात थाटात उभे राहणार आहे आणि आमची बेसची पॉवर पुन्हा एकदा पूर्ण मुंबईला दाखवून देणार आहे. तर धन्यवाद दादा, खूप सुंदर माहिती दिलीस त्यासाठी. बघू शकता तुम्ही इकडे पाऊस पडतोय तरी पण सरावाला काय हे थांबलेला नाही आहे. सराव सुरूच आहे.
मित्रांनो आता आपल्यासोबत जोडले गेलेला आहे समीर सावंत, हा एक गोविंदा शिवनेरी गोविंदा पथकाचा, आणि तो आता आपला त्याचा अनुभव सांगणार आहे. तर दादा, माझा पहिला प्रश्न तुला हाच असणार आहे की तू शिवनेरी गोविंदा पथक हा कधी जॉईन केलेला असतो? मला आता या पथकामध्ये जवळजवळ बघायला गेल्यास 6 वर्ष झाली. 2015 साली मी हा पथक जॉईन केला. 2015ला तू जॉईन केलास, आणि जेव्हा तू आलेलास तेव्हा तुझी पोझिशन काय होती आणि आता सध्याच्या कोणत्या पोझिशनला आहेस? साहजिक आहे, जेव्हा नवीन कुठलाही मुलगा येतो सर्वात प्रथम हातवर करून बसतो आपल्या मुलांना धीर द्यायला. तसं नंतर नेक्स्ट इयरला तो शिडीमध्ये सिंगल शिडी किंवा डबलची शिडीला जातो, बरोबर. त्यानंतर मग इम्प्रूव्हमेंट बघून आपले कोचेस आहेत की त्या मुलाला वरती चढवतात, त्याच्यावर विश्वास टाकतात की बाबा हा करू शकतो. असं हळूहळू मजल मारत एक स्टेप वर येत मी आज जवळ जेमतेम 2019 पासून 3 एकेची पोझिशन मारतोय, आणि ह्यावर्षी एक वेगळा ट्राय चालू आहे. तर आता बघूया काय होतं आहे ते. तर तुझ्यावर एवढी मंडळाने जिम्मेदारी दिली आहे, त्यासाठी तू काय बोलू शकशील? नक्कीच मंडळाने एवढा माझ्यावर मोठा विश्वास ठेवला, त्यांचं पण एक त्या विश्वासाला मी पूर्ण सार्थ राहीन. आज एवढे वर्ष मी त्यांचा विश्वास एवढा जो असा बळकट ठेवला आहे, तर तो मी सतत तसाच कायम बळकट ठेवीन अशी मी देवाच्या चरणी प्रार्थना तर करीनच. बाकी माझी मेहनत तर तुम्हाला तिला दिसलीच असेल, म्हणजे मी मेहनत ज्या मेहनतीने उतरते मैदानात त्या मेहनत तर आपल्याला दिसेलच थोड्या दिवसामध्ये. तर धन्यवाद मित्रा, खूप सुंदर माहिती दिलीस त्यासाठी. थँक्यू. शिवनेरी गोविंदा पथकातर्फे शुभम नायकर, तुझं आमच्या परिवारामध्ये हार्दिक स्वागत. एवढ्या लांबून आमच्या गोविंदा पथकामध्ये भांडूमध्ये येऊन आम्हाला शूट करायला आलास, त्याबद्दल परत एकदा मनपूर्वक तुझा आभार. आणि तुझी मेहनत नक्कीच तू एका वेल स्टेजच अशी आशा बाळगतो, आणि आमच्याकडे तुला पूर्ण सपोर्ट असेल. शुभमचं एक चॅनल आहे यूट्यूबवरती शुभम नारकर ब्लॉग करून सबस्क्राईब करा, फॉलो करा, ते व्हिडिओज पहा. मी स्वतः आवर्जून पाहीन, तुम्ही पण पहा. 2 शब्द त्याच्याकडनं ऐकत त्याला कसं वाटलं. तर मित्रांनो, मी आज शिवनेरी गोविंदा पथकामध्ये आलो तर मला खूपच बरं वाटलं, आणि तुमची जी काही मेहनत आहे, आणि पाऊस जरी पडला तरी पण तुम्ही थर लावायचे थांबवलं नाही. थर तुमचे लावायचा प्रयत्न चालूच होता, आणि व्यवस्थितरित्या तुम्ही लावलेसुद्धा आणि उतरवलेसुद्धा. हे मी असं बघून मला खूप आनंद झाला, आणि खूप एक हे झालं की गोविंदाची काळजी देखील तेवढ्याच प्रमाणे घेतली जाते. आणि जसं दादाचं मी बोलणं बघितलं, दादा जेवढा भडकतोय तेवढाच नंतर साईडला समजावून सुद्धा सांगत होता मुलांना, ते बघून खूप मला चांगलं वाटलं. आणि मी सुद्धा श्रीकृष्णाचरणी हीच प्रार्थना करेन की जी काही शिवनेरी गोविंदा पथकाची स्वप्न पूर्ण होईल. नमस्कार मंडळी, आत्ता मी सुद्धा निघालेलो आहे, आणि शिवनेरी गोविंदा पथकाने आपल्याला खूप सुंदर असा प्रतिसाद दिलेला आहे, आणि त्यांनी जो काय माझा सत्कार केलेला आहे त्यासाठी मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि श्रीकृष्णचरणी मी हीच प्रार्थना करीन की त्यांचे जे काही 2025चे स्वप्न आहेत ते यावर्षी पूर्ण होऊन देत. आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका, आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझ्या ज्या काही नवीन व्हिडिओ असतील तर तुम्हाला सर्वप्रथम दिसतील. चला तर मग आता आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या.